नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. उद्या धुळवड आणि धुळवड म्हटल्यावर नॉनव्हेज काहीतरी झालंच पाहिजे आणि अशा पद्धतीची वाटण न करता पटकन होणारी ही चिकनची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. अजिबात वाटण बनवायचं नाही आहे, काही नाही. अगदी बॅचलरसुद्धा ही रेसिपी पटकन बनवू शकतात. नाही टोमॅटोचं वाटण, नाही कांद्याचं वाटण, फक्त दोन कांदे कापून ही रेसिपी बनते. तर यासाठी आपण इथे 2 मोठे कांदे घेतलेत, लिंबू घेतलेला आहे, थोडासा गरम मसाला, आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर तुम्हाला ही आलं लसूणसुद्धा वाटून घ्यायची गरज पडणार नाही. फक्त मोठे बारीक चिरलेले 2 कांदे घ्यायचे आहेत आणि अगदी 15 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. तर आता आपण हे जे वाटण आहे हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी जाडसर आपल्याला हे वाटायचं आहे मिक्सरमधनं. बस एवढंच वाटण आपल्याला करायचं आहे. आता अर्धा किलो चिकन चांगलं स्वच्छ साफ करून घेतलंय, धुवून घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला ही जी आलं लसणाची पेस्ट आहे ती घालायची आहे. जर तुमच्याकडे रेडीमेड करून ठेवलेली आलं लसणाची पेस्ट असेल तरी सुद्धा चालेल. अगदी बॅचलरसुद्धा हे चिकन अगदी न चुकता बनवू शकतात. तर आता आपण इथे अर्धा लिंबू घातलेला आहे. लिंबाने काय होतं, हे चिकन आहे त्याचा जो वशाड वास असतो तो निघून जातो. त्यामुळे आपण इथे अर्धा लिंबू पिळलेला आहे. थोडीशी हळद आपल्याला इथे घालायची आहे. अगदी पाव चमचा हळद आपण इथे घालणार आहोत आणि हाताने छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मॅरिनेशन करून एक 5-10 मिनटं तुम्ही बाजूला ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच हे 15 मिनटं बाजूला ठेवा, म्हणजे जो आलं लसूण लिंबू हे चिकनला व्यवस्थित असं मॅरिनेट होईल त्याच्यामुळे. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल. मस्त असं हे मसाला आहे हा चिकनला लावून एक आपला कांदा भाजून होईपर्यंत, कांदा परतून होईपर्यंत बाजूला ठेवून देऊया. तर आता एका पॅनमध्ये, एका कढईमध्ये मी चांगलं 2-3 चमचे पळ्या ज्या आहेत त्या 2-3 पळ्या तेल घातलेलं आहे. थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे कारण चिकन म्हटल्यावर त्याला तेल थोडंसं जास्त हवं. त्यामध्ये 2-3 तेजपत्त्याची पानं घातलेली आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 4 मिरे, 1 छोटी वेलची आणि 1 मोठी वेलची एवढं आपण तेलामध्ये घातलंय आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. एक 2-3 सेकंद आपल्याला फक्त हे परतवायचं आहे. आता हा मसाला परतून झाला का आपण मोठे बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत आणि कांदे चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. फक्त कांद्यावर आपल्याला हे चिकन बनवायचं आहे. आपण इथे कोणतंही खोबरं, टोमॅटो वगैरे काहीच घालणार नाही आहे. पण तुम्ही हे चिकन नक्की बनवून पहा. काहीतरी वेगळं काहीतरी खायचं आहे त्यावेळेला हे चिकन नक्कीच तुम्हाला आवडेल. फक्त मस्त याच्यासोबत भाकरी किंवा रोटी, चपाती काहीही तुम्ही खाऊ शकता. अगदी छान आणि मस्त असं हे चिकन तयार होतं. आता कांदा मस्त असा परतवून घेऊया. जर तुम्हाला इथे टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता, पण मी इथे घातलेला नाही आहे. आपण कोणतंही टोमॅटोची प्युरी वगैरे न घालता हे अगदी सोप्या पद्धतीचं चिकन बनवत आहोत. अगदी बॅचलर मुलं जरी असतील तरी सुद्धा हे चिकन बनवू शकतात. तर आता कांदा चांगला परतवायचा आहे, झाकण ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, झाकण ठेवलं का कांदा लवकर शिजला जातो. त्यामुळे झाकण ठेवून आपल्याला हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. आता एकदा परतवून घेते, पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण हा कांदा शिजवून घेऊया. थोडंसं चिमूटभर मीठ घातलं ना का कांदा लवकर शिजला जातो. तर आपण इथे चिमूटभर मीठ घातलं तरी सुद्धा चालेल. आता पुन्हा झाकण ठेवते आणि मिनिटभर आपण हा कांदा परतवून घेतलेला आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल की कांदा अगदी छान असा परतला गेलाय, छान सॉफ्ट झालेला आहे. आता यावर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते घालायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं आपण हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने चिकन परतवून घेतलं ना का त्याच्यामध्ये जो चिकनचा जो वास असतो तो सुद्धा निघून जातो. आपण यामध्ये लिंबू तर पिळलेला आहेच, कारण चिकनला एक वशाड वास असतो, तो निघून जाण्यासाठी आपण त्यामध्ये लिंबू तर पिळतोच. पण अशा पद्धतीने आपण हे चिकन 1 मिनिटभर चांगलं 1-2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने म्हणजे त्या चिकनची टेस्ट सुद्धा वाढते. खूप छान असं चिकन तयार होतं.
तर आता 1-2 मिनटं चांगलं हे चिकन मी परतवून घेतलंय. आता आपण एक 5 मिनटं या चिकनवर झाकण ठेवून देऊया आणि फक्त 5 मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. 5 मिनटं झालेत आणि आपण यातला छान अशी वाफ काढून घेतली. आता आपल्याला एकदा परतवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. तर 1 मिनटभर आपण हे चांगलं परतवून घेऊ. म्हणजे काय होतं माहिती आहे, चिकनचा जो चिकनला आहे ना खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे परतवून घेतो. आता पुन्हा एकदा पाव चमचा हळद मी इथे घातलेली आहे. नंतर आपण ह्यामध्ये घालत आहोत धणे पावडर. तर आपण इथे 2 छोटे चमचे धणे पावडर घातलेले आहे. नंतर आपण इथे घालणार आहोत हा आहे आपला चिकन मसाला. तर ह्या चिकनला जी जो टेस्ट येते ना ती ह्या चिकन मसाल्यामुळेच येते. त्यामुळे आपण इथे 2 चमचे चिकन मसाला घातला आहे आणि 2 चमचे आपण जे रेग्युलर तिखट आपल्या घरामध्ये वापरतो, जे साठवणीतलं आपलं तिखट आहे ते 2 चमचे घालायचं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे. मस्त 5 मिनटं आपण हा मसाला चांगला या चिकनला लागेपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं आहे. हे परतताच आपलं चिकन अर्धं शिजून होतं आणि मग खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये हे चिकन शिजलं जातं. आता आपण हे मस्त परतवून घेऊ आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी. आता आपल्याला इथे अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये, तर गरम पाणीच वापरायचं आहे. पण आपलं मीठ घालायचं राहिलंय, तर आपण आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि एकदा परतवून घेऊ आणि नंतर पाणी घालायचं आहे. तर आता मी पुन्हा एकदा मीठ घालून चांगलं परतवून घेतलंय आणि आता आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर तुम्हाला किती घट्ट पातळ हवंय त्या हिशोबाने तुम्ही इथे गरम पाणी घालू शकता. आता मीठ सुद्धा छान परतवून झाले. आता आपल्याला इथे 2 मिनिटं फक्त आपण वाफ काढून घेऊया आणि नंतर गरम पाणी घालूया. तर हे बघा मस्त असं चिकनला तेल सुटलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आपला मसाला मस्त भाजून झालेला आहे. आता आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर आता आपण इथे गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाहीये. तर आता गरम पाणी करून झालेलं आहे आपलं, तर गरम पाणी घालून घेऊया. हे बघा मस्त असं गरम पाणी घालून आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता हे चिकन शिजायला अजिबात वेळ लागणार नाही, अगदी 10 मिनिटामध्ये आपलं हे चिकन शिजेल. तर आता आपण पाणी घातलंय आणि झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा 3 शिट्ट्या करून घेऊ शकता, पण काही गरज नाही पडत कुकरमध्ये शिजवायची. जी चव आहे ना, जी आपण अशा पद्धतीने शिजवतो त्याला येते ना, ते कुकरमध्ये चिकन केलेलं असतं ना त्याला चव नाही येत तेवढी. म्हणून आपण अशा पद्धतीनेच कढईमध्ये हे चिकन शिजवून घेणार आहोत. तर आता आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण ठेवून आपण हे चिकन 10 मिनिटं शिजवून घेऊया. छान मऊ असं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचंय, जेणेकरून मस्त चपाती सोबत, भाकरी सोबत आणि अगदीच छान जिरा राईस किंवा मोकळा छान असा साधा भात असतो त्याच्यासोबत सुद्धा ही ग्रेव्ही खूप छान अशी लागते. तर हे बघा मस्त अशी आपल्या ग्रेव्हीला मस्त बघा उकळ आलेली आहे. किती छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे. तर चिकन शिजलंय का ते मी बघते. हा, चिकन खूप छान शिजलंय. अगदी 10 मिनिटामध्ये हे चिकन शिजलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये हे चिकन काढून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करू शकतो. छान गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा छान फुलक्यांसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत, तुम्हाला कोणत्याही कशासोबत सुद्धा हे चिकन तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि अगदी 10-15 मिनिटामध्ये हे चिकन तयार होतं. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की चिकन कसं झालं होतं ते. तर माझ्या मुलांना तरी हे चिकन खूप आवडलेलं आहे आणि तुमच्या मुलांना सुद्धा नक्कीच आवडेल. तर उद्या हे चिकन नक्की बनवून पहा आणि तुमची धुळवडसुद्धा अगदी 10-15 मिनिटामध्ये स्पेशल करा. चला मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.